तिसरी रेसिपी आपण तयार करणार आहोत ती म्हणजे खसखसची खीर। खरं तर ही रेसिपी आदिती तयार करणार होती, पण खास आमच्या आग्रहास्तव ही रेसिपी हे दोघं तयार करणार आहे, कारण की रेसिपी गोड आहे, कपलही गोड आहे, म्हणून आम्ही ठरवलं की ही रेसिपी हे दोघं मिळून करतील ना? दोघेही छान। ठीक आहे, मग आता काय करायचं? साहित्य कोण सांगणार तुमच्यापैकी? मी सांगतो। तू साहित्य सांगशील? ठीक आहे, सांग। उकळलेलं दूध, साखर, बदामाचे तुकडे, खसखस आणि काजूची पेस्ट आणि चवीसाठी विलायचीची पूड। झालं, अमोलचं साहित्य सांगून झालेलं आहे। आता आदिती आपल्याला खिरीची कृती सांगणार आहे। काय करायचं आता? आधी आपण दूध एकीकडे उकळून घ्यायचं भांड्यामध्ये, आणि ते दूध उकळत असतानाच त्याच्यामध्ये म्हणजे साखर घालूनच बेसिकली ते उकळून घ्यायचं। अच्छा, साखर किती? एक 2 ते 3 चमचे साखर। आणि दूध किती घेतलंयस? दूध 2 कप घेतलंय मी। 2 कप दूध घेतलं। उकळवलेलं दूध घेतलंस ना? हा, मी थोडंसं उकळलेलंच आहे, पण आता साखर घालून अजून थोडंसं म्हणजे थोडंसं थिकनेस येईल त्याला। ओके, अच्छा। आणि त्यानंतर काय करायचं? त्यानंतर ही मी काजू आणि खसखसची पेस्ट केली। तर ही खसखस जी घेतली आपण, तर ती साधारण एक 2-3 तास भिजवायची पाण्यामध्ये। खसखस पाण्यामध्ये भिजवायची आणि त्याच्यामध्ये एक 2-3 काजू घालायचे आणि त्याची पेस्ट करायची। अच्छा, मग हे आता याला उकळी येऊ द्यायची का? हो, ह्याला एक उकळी येऊ द्यायची। आणि मग खीर तयार आपली। हो, आणि मग हे खीर म्हणजे पूर्ण उकळल्यानंतर स्वादासाठी थोडीशी वेलदोडा आणि साखरेची पूड घालायची। म्हणजे जास्त नाही घालायची, कारण जो बेसिक खसखसीचा जो स्वाद असतो तर तो आपल्याला येण्यासाठी थोडीशी चवीपुरती वेलदोड्याची पूड घालायची। अच्छा, हे झालं। आणि मग हे बदामाचे काप आहेत ना? काजू आणि बदामाचे काप आहेत? नाही, फक्त बदामाचे काप आहेत। मग ते आता आपण कधी घालायचं? लगेच? ते आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा ते डेकोरेशनसाठी म्हणून वापरायचे। ते पण पौष्टिक, म्हणजे सगळे काजू आले, बदाम, खसखस सगळे पौष्टिक वापरून आपण ही खीर केली आहे। ओके, बरं, छान। म्हणजे जसं म्हणतात ना की प्रेमाचा रस्ता हा पुरुषाच्या काय पोटातून जातो, त्याची किती काळजी घेते ती आपण। अच्छा, म्हणजे एक उकळी आल्यावरती आपली खीर तयार होणार आहे। आमची खीर तयार होते, पण तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। खसखशीची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या उकळलेलं दूध, साखर, बदामाचे तुकडे, खसखस, काजू पेस्ट आणि वेलची पूड। कृती: प्रथम एका पॅन मध्ये आटीव दूध घेऊन त्यामध्ये साखर, भिजवलेली खसखस आणि काजूची पेस्ट एकजीव करून घ्यावी। या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यामध्ये वेलची पूड घालून खीर एकजीव करून घ्यावी।